नमस्कार. ॲटॉमिक हॅबिट्सच्या या खास विश्लेषणात सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे ना आपण एक असं जबरदस्त फ्रेमवर्क समजून घेणार आहोत जे खरं तर आपल्या आयुष्यात खूप मोठे सकारात्मक बदल घडवू शकतं. मग चला तर सुरुवात करूया. कधी विचार केलाय का की नवीन वर्षाचे संकल्प बहुतेक वेळा का फसतात? म्हणजे आपण सगळेच बघा किती उत्साहाने सुरुवात करतो, पण काही दिवसातच तो सगळा उत्साह कुठल्या कुठे गायब होतो. असं का होत असेल? ह्याच्या मागे ना एक खूप इंटरेस्टिंग मानसशास्त्र आहे. तर गंमत अशी आहे की खरी समस्या आपल्या मोठ्या मोठ्या ध्येयांमध्ये नाहीये, तर ती ध्येय साध्य करण्याच्या आपल्या पद्धतीत आहे. आपण फक्त काय मिळवायचं आहे ह्यावरच सगळं लक्ष देतो, पण कसं मिळवायचं ह्याचा विचारच करत नाही. आणि बरोबर याच ठिकाणी ॲटॉमिक हॅबिट्सची संकल्पना आपल्याला एक एकदम नवीन आणि प्रभावी मार्ग दाखवते. बघा, ध्येय आणि प्रणाली यात एक खूप मोठा फरक आहे. ध्येय म्हणजे काय? तर आपला अंतिम निकाल, समजा शिखरावर पोहोचणं. पण प्रणाली म्हणजे काय? तर तिथपर्यंत पोहोचण्याचा तो रोजचा मार्ग, ती संपूर्ण प्रक्रिया. आणि सगळ्यात मोठी गंमत काय माहितीये? विजेते आणि पराभूत दोघांचीही ध्येय अगदी सारखीच असतात. फरक कुठे पडतो? तर तो त्यांच्या प्रणालीमुळे, त्यांच्या सिस्टममुळे. हे एक वाक्य तर अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे. तुम्ही तुमच्या ध्येयांच्या पातळीपर्यंत कधीच पोहोचत नाही, तुम्ही तुमच्या सवयींच्या पातळीवर येऊन थांबता. त्याचा सरळ आणि सोपा अर्थ काय? तर आपलं भविष्य आपल्या मोठमोठ्या स्वप्नांवर नाही, ते आपल्या रोजच्या लहानसहान कृतींवर, आपल्या सवयींवर अवलंबून आहे. मग यावर उपाय तरी काय? उत्तर दडलंय छोट्या पण सातत्यपूर्ण सुधारणांमध्ये. आणि यालाच म्हणतात 1% शक्ती. पण हे 1% हे एवढंसं गणित खरंच प्रत्यक्षात काम कसं करतं? चला बघूया. फक्त 1%. ऐकताना किती क्षुल्लक वाटतं नाही का? म्हणजे असं वाटतं की अरे, एका दिवसात फक्त 1% सुधारणा करून काय होणार आहे? पण खरी जादू, खरा खेळ इथेच आहे. आणि ती जादू आहे चक्रवाढ परिणामाची, म्हणजेच कंपाऊंडिंगची. आता हे आकडे बघा, हे खरंच थक्क करणारे आहेत. विचार करा, जर आपण वर्षभर दररोज फक्त 1% सुधारणा केली, तर वर्षाच्या शेवटी आपण तब्बल 37 पटीने चांगले होऊ. आणि याच्या उलट फक्त 1% वाईट सवय आपल्याला जवळजवळ शून्यावर आणून ठेवते. म्हणूनच तर सवयींना स्वसुधारणेचं चक्रवाढ व्याज असं म्हटलं जातं. किती पॉवरफुल आहे हे? ठीक आहे, पण ही 1% सुधारणा टिकवून कशी ठेवायची? हा खरा प्रश्न आहे. आणि याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे ओळखीवर आधारित सवयी तयार करणे. म्हणजे काय? बघा, बहुतेक लोक काय विचार करतात? मला वजन कमी करायचं आहे, हा झाला निकाल. पण खरा कायमस्वरूपी बदल तेव्हाच होतो जेव्हा आपण विचारायला लागतो की मी एक निरोगी व्यक्ती आहे, आणि मग त्या ओळखीनुसार वागतो. चला, आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की ह्या सवयी मुळात तयार कशा होतात. प्रत्येक सवयीच्या मागे ना एक 4 टप्प्यांचं चक्र काम करत असतं, ज्याला हॅबिट लूप म्हणतात. हे चक्र म्हणजे आपल्या वागणुकीचं खरं इंजिन आहे. आणि एकदा का आपल्याला हे इंजिन कसं चालतं हे समजलं, तर आपण कोणतीही सवय बदलू शकतो. तर हे चक्र 4 सोपा टप्प्यांमध्ये काम करतं. पहिला आहे संकेत किंवा क्यू, जो आपल्या मेंदूला एक इशारा देतो. मग येते इच्छा म्हणजे क्रेविंग, हीच खरी प्रेरणा आहे. त्यानंतर आपण देतो प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स, ती प्रत्यक्ष कृती करतो. आणि सगळ्यात शेवटी मिळतं बक्षीस म्हणजे रिवॉर्ड, ज्यामुळे आपल्या मेंदूला समाधान मिळतं. आपल्या सगळ्या चांगल्या वाईट सवयी ह्या चक्रातून फिरत असतात. ओके, मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की या हॅबिट लूपला आपल्या फायद्यासाठी वापरायचं कसं? तर यासाठीच बदलाचे 4 अगदी सोपे नियम तयार केले आहेत. हे नियम म्हणजे अक्षरशः एक प्रॅक्टिकल टूलकिट आहे, चांगल्या सवयी लावण्यासाठी आणि वाईट सवयींना बाय बाय करण्यासाठी. आणि हे 4 नियम लक्षात ठेवायला तर एकदम सोपे आहेत. कोणतीही चांगली सवय लावायची असेल तर तिला स्पष्ट करा म्हणजे मेक इट ऑब्व्हियस, तिला आकर्षक बनवा मेक इट अट्रॅक्टिव्ह, तिला सोपी करा मेक इट इझी, आणि तिला समाधानकारक बनवा म्हणजे मेक इट सॅटिस्फाईंग. यातला प्रत्येक नियम हॅबिट लूपच्या एकेका टप्प्यावर काम करतो. पण हे नियम प्रत्यक्षात वापरायचे कसे? चला उदाहरणं बघू. पहिला नियम स्पष्ट करा. यासाठी सगळ्यात सोपं म्हणजे आपलं वातावरण बदला. म्हणजे काय? तर व्यायामाचे कपडे रात्रीच तयार ठेवा. मग दुसरा नियम आकर्षक बनवा. आता यासाठी व्यायाम करताना आवडतं संगीत ऐका किंवा अशा ग्रुपमध्ये सामील व्हा जिथे व्यायाम करणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे. आता येतो तिसरा नियम, सोपे करा. आणि हा खरंच कदाचित सर्वात शक्तिशाली नियम आहे. इथे आपल्याला वापरायचा आहे 2 मिनिटांचा नियम. म्हणजे कोणतीही नवीन सवय फक्त 2 मिनिटांसाठी सुरू करा. 1 तास पुस्तक वाचेन असं नाही, फक्त 1 पान वाचेन असं ठरवा. आणि चौथा नियम समाधानकारक बनवा.
सवय पूर्ण झाल्यावर लगेच स्वतःला एक छोटंसं बक्षीस द्या. साधं कॅलेंडरवर एक टिक मार्क करणं सुद्धा खूप समाधान देतं. ओके, चांगल्या सवयी कशा लावायचा हे तर आपण बघितलं. पण आपल्या त्या नको असलेल्या वाईट सवयींचं काय? त्यांना मोडायचं कसं? आणि समजा कधी गाडी रुळावरून घसरली तर परत मार्गावर कसं यायचं? काळजी करू नका, यासाठी एक अगदी सोपी पद्धत आहे. आणि गंमत म्हणजे वाईट सवयी मोडण्यासाठी आपल्याला काही नवीन शिकायची गरजच नाहीये. तेच 4 नियम फक्त उलटे करायचे. म्हणजे बघा, जी सवय स्पष्ट आहे तिला अदृश्य करा, जी आकर्षक आहे तिला अनाकर्षक बनवा, जी सोपी आहे तिला कठीण करा आणि जी समाधानकारक आहे तिला असमाधानकारक बनवा. उदाहरणार्थ, घरातून सगळं जंक फूडच काढून टाका. झालं काम. आणि हो, जर कधी एखादा दिवस सवय पाळता आली नाही तर काही हरकत नाही. अपयश हे प्रवासाचाच एक भाग आहे. पण त्यासाठी एक गोल्डन रूल लक्षात ठेवा. सलग 2दा कधीही चुकू नका. एकदा व्यायाम नाही केला चालेल, पण दुसऱ्या दिवशी मात्र नक्की करा. सगळ्यात महत्त्वाचं आहे लगेच मार्गावर परत येणं. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. यश हे रोजच्या सवयींचं उत्पादन आहे. आयुष्यात एकदाच होणाऱ्या मोठमोठ्या परिवर्तनांचं नाही. एका दिवसात मोठी झेप घेण्यापेक्षा रोज टाकलेलं एक छोटंसं पाऊल खूप जास्त महत्त्वाचं आहे. खरं रहस्य सातत्यामध्ये आहे, कन्सिस्टन्सीमध्ये आहे. तर आजचं हे विश्लेषण संपवताना स्वतःला एक प्रश्न विचारूया. अशी कोणती फक्त 1% सुधारणा आहे? अशी कोणती एक छोटीशी सवय आहे जी आज आत्ता सुरू केल्यास आपल्या भविष्यासाठी चक्रवाढ व्याजाप्रमाणे काम करू शकेल? या प्रश्नावर नक्की विचार करा.